नमस्कार, मी वृषाली पाटील. शिक्षणाच्या वाटा आमच्या या खास कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आज आपण चर्चा करणार आहोत तंत्रशिक्षण, विद्यार्थ्यांची जबाबदारी व भूमिका या विषयावर. आणि त्यासाठी मार्गदर्शन करायला आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत डॉक्टर विजय पवार. सर, तुमचं या कार्यक्रमात खूप स्वागत आहे. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी मी सरांची तुम्हाला थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर विजय पवार हे ME आहेत. एवढंच नव्हे तर त्यांनी सिव्हिल वॉटर मॅनेजमेंटमध्ये PhD केलेली आहे. 1992 पासून ग्रामीण तंत्रनिकेतन नांदेड येथे सर प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. तर 2011 पासून शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. या संस्थेच्या 21 शाखा आहेत व अनेक नामांकित कंपन्या प्लेसमेंटसाठी या संस्थेमध्ये येतात. एवढंच नव्हे तर ही संस्था पूर्ण विभागात शिस्तीसाठी प्रसिद्ध आहेत. डॉक्टर पवार आज स्वतः आपल्याला तंत्रशिक्षणाविषयी विद्यार्थ्यांची काय जबाबदारी आहे आणि काय भूमिका आहेत हे सगळं समजावणार आहेत. तर आता आपण चर्चेला सुरुवात करूया. सर, आजचा आपला विषयच आहे तंत्रशिक्षण, विद्यार्थ्यांची जबाबदारी व भूमिका. सर, आजकाल आपण बघतो की तंत्रशिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा आणि पालकांचाही खूप जास्त ओढा आहे. काय सांगाल सर? मुळात वैद्यकीय शिक्षण हे मानवाचं स्वास्थ्य पाहतं, तर तांत्रिक शिक्षण हे देशाचं स्वास्थ्याचं प्रतीक आहे. महाराष्ट्रात एकूण वैद्यकीय शिक्षणाच्या MBBSच्या फक्त 4200 जागा आहेत. तर डिप्लोमा आणि डिग्रीच्या जर आपण बघितल्या तर त्या साधारणतः 3 लक्ष एवढ्या जागा आहेत. आणि ह्या दोन्ही क्षेत्रात प्रचंड रोजगार उपलब्ध आहे. ॲश्युअर्ड रोजगार ज्याला आपण म्हणू तसं उपलब्ध आहेत. एकतर डिप्लोमानंतर मुलांना जर आपण पॉलिटेक्निकचा विचार केला तर 10वी नंतर 3 वर्ष म्हणजे साधारणतः 18 वर्षातच मुलं कमवू शकतात. आणि मेडिकलचा जर विचार केला तर त्यांना पोस्ट ग्रॅज्युएशन करून जवळपास 26 ते 27 वर्षानंतर तो विद्यार्थी मेडिकलचा सेट होऊ शकतो. त्यामुळे मला वाटतं की पॉलिटेक्निक आणि डिग्री इंजिनिअरिंगकडे विद्यार्थ्यांचा आणि पालकांचाही कल चांगल्या प्रमाणात आहे. नक्की सर. सर, तालुका स्तरापासूनच आता पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंगचं शिक्षण मिळतंय. मग ह्याचा तंत्रशिक्षणाला फायदा झाला की तोटा? 2005 ते 2010च्या दरम्यान भारताची औद्योगिक वाढ ही झपाट्याने झाली. आणि त्याच पिरियडमध्ये अभियांत्रिकी शिक्षणाच्या इंजिनिअरिंग आणि पॉलिटेक्निक संस्था खूप प्रमाणात वाढल्या. पण त्याचबरोबर जे MTech आणि PhD होल्डर्स आहेत, जे की चांगल्या शिक्षणासाठी आवश्यक आहेत, ते तालुका स्तरावरती संस्थांना मिळाले नाहीत. त्यामुळं संस्थांचा दर्जा असा विशेष वाढला नाही. ज्या 5 ते 10च्या दरम्यान ज्या संस्था उभ्या राहिल्या त्या आज डबघाईस आलेल्या आहेत. आणि मग त्याही स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी अनेक आमिषं दाखवतात. मुलांना कमी फीसमध्ये प्रवेश देतो किंवा तुम्हाला पास करून देतो, तुम्हाला नोकऱ्या मिळवून देतो. पण हे काही पॉलिटेक्निकमध्ये किंवा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शक्य होत नाही. त्यासाठी चांगला अभियंता होणंच आवश्यक असते. चांगली नोकरी मिळवायची असेल तर चांगला अभियंता होणे आवश्यक असतं. काही संस्थांमध्ये सुविधाच नाहीत. त्या सुविधा असल्याशिवाय किंवा प्रॅक्टिकल नॉलेज विद्यार्थ्यांना चांगलं मिळाल्याशिवाय तो चांगला अभियंता होणं शक्यच नाही. बिल गेट्सनं सांगितलं होतं की भारताचा 50% जास्ती अभियंता हा अनएम्प्लॉयेबल आहे. त्याला नोकरी लागू शकत नाही, तो नोकरी मिळवू शकत नाही. ह्यात पण तथ्य आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जरी तालुका स्तरावर ह्यांचा भरमसाठ संस्था उभ्या राहिल्या तरी त्याचा म्हणावा तसा उपयोग महाराष्ट्रातील मुलांना झाला नाही. सर, आजकालचा रेशो बघितला तर 50%पेक्षा जास्त ग्रामीण मुलं मराठी मीडियममधून शिक्षण घेतात. होय. मग तंत्रशिक्षण त्यांना अवघड जातं का समजायला वगैरे? नक्कीच नाही. माझं असं म्हणणं आहे की जर विद्यार्थ्याचा इंटरेस्ट असेल, जर विद्यार्थ्याने ठामपणे ठरवलं की मी चांगला अभियंता होणारच आहे, मग तो माध्यम मराठी असो, ते माध्यम इंग्रजी असो, तो ग्रामीण भागाचा असो किंवा तो शहरी भागाचा असो, काही फारसं त्याला महत्त्व राहत नाही. मला एक अनुभव सांगावा असं वाटतो की माझ्या संस्थेचा लाटकर नावाचा एक विद्यार्थी होता. तो फर्स्ट इयर पॉलिटेक्निकमध्ये जवळपास 3 वर्षापासून गटांगळ्या खात होता. फर्स्ट इयरच त्याचं निघत नव्हतं. वडील मुख्याध्यापक होते. तो वसतिगृहात राहायचा. वसतिगृहात राहत असल्यामुळं काहीतरी वाम मार्गाला तो लागला, सिगरेट फुंकतो किंवा मटेरियल खातो असं लक्षात आल्यामुळं त्याला बोलवलं गेलं. त्याच्या वडिलांसोबत आम्ही त्याला कॉल केलं. त्याचा प्रवेश रद्द करण्याचं आमचं निश्चित झालं. त्याच्या वडील मुख्याध्यापक असल्यामुळे त्यांनी ताबडतोब मान्य केलं की सर ठीक आहे, ह्याचं काही निघत नाही, आता ह्याला आपण प्रवेशाचा रद्द करूयात. पण त्याला काय वाटलं माहीत नाही. तो बाहेर गेला. एक 5 मिनिटांनी परत आला आणि त्यांनी सांगितलं की सर मला फक्त एक चान्स आपण द्यावा.
मी ह्या परीक्षेत AT पास होऊन दाखवतो आणि मी जर नाही झालो तर जून 2000 पासून माझा प्रवेश रद्द करावा. मला त्याचं खरंच कौतुक आहे की तो 1.5 महिन्यात त्यांनी त्या फर्स्ट इयरमध्ये AT मिळवली. सेकंड इयरमध्ये त्या विद्यार्थी पूर्ण पास झाला. थर्ड इयरमध्ये त्या विद्यार्थ्यांनी 75% गुण मिळवले आणि नंतर तो डिग्री करून एक नेव्ही ऑफिसर म्हणून तो माझ्याकडे त्याच्या मुलाबाळासोबत परत आला आणि त्यांनी अक्षरशः संस्थेचे धन्यवाद मानले की मला आपण शिस्त लावल्यामुळं मी आज या पदावरती आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम हे काही फारसं त्याच्यावरती इफेक्ट करत नाही. विद्यार्थ्याची स्वतःची तयारी, त्याची स्वतः त्यांनी जर निर्णय घेतला आहे की आपणास हे इंजिनिअरिंग करायचंच आहे, ते 4 वर्षातच करायचं आहे, तर त्याला सहज सगळं शक्य आहे. पण एखाद्या वेळेस जर चांगल्या गुणाचा विद्यार्थी असेल आणि त्याला जर इंटरेस्ट नसेल तर तो 90% विद्यार्थी पण माझ्याकडे फेल होऊन अभ्यासक्रममध्ये सोडून गेलेले आहेत. काही विद्यार्थी 40% 45% एवढे जेमतेम गुण मिळवून पण 90% पर्यंत त्यांनी गुण मिळवलेले आहेत. त्यामुळं हे सगळं विद्यार्थ्याच्या स्वतःच्या निर्णयावरती अवलंबून आहे. नक्कीच सर, याविषयी तुम्हाला अजूनही काही प्रश्न विचारायचे आहेत, पण सध्या शिक्षणाच्या वाटा या कार्यक्रमामध्ये वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची.